राज्यात आज पहाटे 4 वाजता मोठा अपघात घडला आहे. मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या रेल्वेने पहाटे एका ट्रकला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. हा अपघात रेल्वे फाटकाजवळ झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केले. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली असून रेल्वे मार्ग लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोदवड नाडगावजवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला ट्रक अडकून पडला होता. आज पहाटेच्या सुमारास मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसची धडक या ट्रकला बसल्याने अपघात झाला. रेल्वे चालकाने दाखवलेल्या सूचकतेमुळे रेल्वेची गती अतिशय कमी होती, त्यामुळे अपघात झाला असला तरी जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. अपघात झालेला ट्रक रेल्वेत अडकून पडला असल्याने त्याला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या अपघातामुळे नागपूर भुसावळ रेल्वे वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाल्या आहेत. अनेक प्रवासी गाड्या मलकापूर, नांदोरा, शेगाव, अकोला या स्थानकात अडकल्या. तसेच सणासुदीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्यातील खोक्याभाई उर्फ सतीश भोसले याला आणखी एक दणका बसला आहे. खोक्याभाईच्या घरावर थेट बुलडोझरच चालवण्यात आला. वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिला. फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत फडणवीस यांनी मोदी यांचे आभार मानले. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना खोक्याभाई उर्फ सतीश भोसले याच्यावरील कारवाईवरून प्रश्न विचारला असता त्यांनी कडक इशारा दिला. फडणवीस म्हणाले, मी दिल्लीमध्ये वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो आहे, पण तरी यावर उत्तर देतो की खोक्या असो बोक्या असो कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार आहे. खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाच सोडणार नाही, सर्वांना ठोकून काढणार असे फडणवीसांनी सांगितले. ज्यावेळी खोक्याला अटक झाली त्यावेळी खोक्या सापडला, आता बोक्या बिनभाड्याच्या खोलीत गेला पाहिजे असे ट्विट अजय मुंडे यांनी केले. अजय मुंडे हे धनंजय मुंडे यांचे बंधू आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मात्र कुणालाच सोडणार नाही असा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2024-25 या काळात वाचनक्षमतेत लक्षणीय सुधार दर्शवणाऱ्या इयत्ता 6वी ते 8वीच्या मुलांची संख्या या निकषांच्या क्रमवारीत 15 स्थानांची झेप घेणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष कौतुकास पात्र झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दैनिक लोकसत्ताकडून विशिष्ट विकास निदर्शक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल स्वामी यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रात्रीच्या सुमारास 4 चाकी वाहनामध्ये दारू पिताना पोलिसांनी हटकले असता त्याच पोलिसांना उलट गच्ची पकडून उद्धट बोलून मारहाण केल्याची घटना सोलापुरातील साखरपेठ या परिसरात बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली. जेलरोड पोलीस ठाण्याचे चालक पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण श्रावण क्षीरसागर वय 32 राहणार इंदिरा वसाहत भवानीपेठ, लकी भीमराव गायकवाड जुना तुळजापूर नाका सोलापूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी PCR 1 मधून पोलीस हवालदार मेडके पुरुष होमगार्ड शेख असे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना नमूद आरोपी हे इर्टिगा कार क्रमांक MH13 CK 1683 मध्ये दारू पित असताना मिळून आले. त्याबाबत विचारणा केली असताना माझ्या पैशांची दारू पित आहे, तुझ्या बापाची पित नाही असे रागात बोलून कारमधून उतरून फिर्यादीच्या वर्दीची गच्ची पकडून ओढून PCR मोबाईलमधून बाहेर काढला आणि हाताने गालावर मारले, तसेच धक्काबुक्की करून दुखापत केली. फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ढेरे पुढील तपास करत आहेत. सध्या रमजान महिना सुरू आहे, त्यात शुक्रवारी जुम्मा. रमजान महिन्यात जुम्मा असतो, त्या दिवशी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पडणे पवित्र मानले जाते. मात्र यावेळी जुम्मा आहे, त्याच दिवशी धुळवड आहे. अशा वेळी कोणी अंगावर रंग टाकला तर हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी एक आवाहन केले आहे. त्यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये जा, पण अंगावर कोणी रंग टाकला तर वाईट वाटून घेऊ नका असे आवाहन केले. आपल्याला भाईचारा जपायचा आहे, परंतु काही लोक हिंदू मुस्लिम करत आहेत. आम्हाला शांतता हवी आहे. होळी धुळवड खेळा, पण भांडण काढण्यासाठी रंग टाकू नका. जबरदस्ती कोणी कोणाला छेडू नका. धुळवडीच्याच दिवशी जुम्मा आहे, त्या दिवशी घरात नमाज पढता येत नाही, त्यामुळे मस्जिदमध्ये नमाजसाठी जा. ज्यावेळी जर कोणी अंगावर रंग टाकला तर रागवू नका, चिडू नका, वाईट वाटून घेऊ नका असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आझमी यांनी हिंदू बांधवांनाही आवाहन केले की होळी धुळवड नक्की खेळा, मोठ्या प्रमाणात खेळा, पण कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील श्रीराम या निवासस्थानी संपन्न झाला. बंजारा समाजाचे नेते, सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष, आधार हॉस्पिटलचे चेअरमन युवराज राठोड यांनी सोलापूरहून आपले मित्र माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसाच्या सत्काराला उपस्थिती लावली. तब्बल 100 किलो गुलाबाचा हार, 50 किलोंचा केक आणि संघर्ष योद्धा अशा नावाची मोठी फ्रेम, हलगीच्या कडकडाटासह सोबत कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन युवराज दाखल झाले. यावेळी रामभाऊ सातपुते यांचा तो भव्य हार घालून आणि केक कापून सत्कार करण्यात आला. यावेळी सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते याही उपस्थित होत्या. यावेळी पीपी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पवार, माळप्पा गब्यार, अकबर शेख, गणेश कुराडे, अमोल गायकवाड, राम पवार, श्याम गायकवाड, सिद्धू गब्यार, महेंद्र चव्हाण, अजित राठोड, मुस्ताक शेख, रवी राठोड, शंकर चव्हाण, राजू कुऱ्हाडे, विजय परचंडे, रियाज अत्तार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, सोलापूर निरीक्षक दीपाली पांढरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी महिला दिन थाटात साजरा केला. महिला दिनानिमित्त गाथा सन्मानाची महिला सन्मान सोहळा घेण्यात आला. यावेळेस डॉक्टर, सिस्टर, आशा वर्कर, परिचारिका, पत्रकार, वाहन चालक, वकील, शिक्षिका, पोलीस, एक्साईज, अंगणवाडी, नर्स, मदतनीस, सीआरपी, होमगार्ड, स्वच्छता कर्मचारी, खेळाडू, शेतकामगार, उद्योजक, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, नगरसेवक, मुख्याध्यापिका, ब्युटी पार्लर निवेदिका, पिग्मी एजंट, एसआरपीएफ, कॉन्स्टेबल, न्यूट्रिशन, इंजिनियर अशा सर्व क्षेत्रातील महिलांचा आणि बचत गटातील सर्व पदाधिकाऱ्यांसह महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात कृषी बाजार समिती माजी संचालक अविनाश मार्तंडे, जिल्हा परिषद माजी सदस्य ज्योती मार्तंडे, संभाजी आरमार अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, मंडळ अधिकारी कन्याकुमारी भोसले, माजी नगरसेविका मंदा तोडकरी, उत्तर तालुका कार्याध्यक्ष राणी डोंगरे, भोगाव सरपंच सुनील भोसले, समाजसेविका अलका भंवर, माजी जिल्हाध्यक्षा विद्या शिंदे, पक्षाच्या नागर चौरे, रुक्मिणी जाधव, किरण मोहिते, राणी पवार या सर्व मान्यवर मंडळींच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून लाडकी बहीण योजना तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक महायुती सरकारवर चारही बाजूने टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे महायुती सरकार बॅकफूटवर जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी खुर्च्यांच्या आदल्या बदलीवरून शिंदे आणि त्यानंतर अजितदादा पवारांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. तर आता या विधानावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे आणि अजितदादा यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजितदादा आणि शिंदे यांची अवस्था फार वाईट आहे. पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही हे माहिती नाही. भाजप त्यांना जगू देत नाही. शिंदे यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. त्यांच्या सगळ्या योजना बंद करण्यात आल्यात. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली, पण भाजपच्या लोकांची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यातून त्यांनी शिकावे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांनी आमच्यासोबत यावे. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी ओढ लागली आहे. आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू. अजितदादा यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू, असे पटोले म्हणाले. सध्या सोलापूर शहर व परिसरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून होळी आधीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे. बहुतांश ठिकाणी पारा 36°C पुढे गेला. दरम्यान सोलापुरात आज होळीच्या दिवशी 40.8°C तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक कार्यप्रणाली जारी केली. या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी गाडी मालकांना मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, जी आता 2025 एप्रिलपर्यंत वाढवण्यात येत आहे. जर तोपर्यंतही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावले गेले नाही तर नियमानुसार दंड आकारला जाईल. दरम्यान सोलापूर शहरात वाहतूक शाखेकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
हाय सिक्युरिटी ही एक विशिष्ट प्रकारची नंबर प्लेट आहे, जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम आधारित होलोग्राम लेसर कोड आणि स्थायिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो. सरकारच्या नियमानुसार ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. जर तुमच्या गाडीची नोंदणी 1 एप्रिल 2019 नंतरची असेल, तर तुमच्या गाडीत आधीच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असेल, त्यामुळे तुम्हाला नवीन नंबर प्लेट घेण्याची गरज नाही.